का रे भाऊ परवीन, काय करतोय म्हटलं? काय नाही देवा, बसलाय ये ना. बोल काय म्हणतोय? म्हटलं आपण दुकान खोलतो का पार्टनरशिप मध्ये? काही पण बोलतोय का? एवढा पैसा आहे का माझ्याकडे? अरे बापा 2 एकर वावर आहे तुझ्याकडे ना, म्हणतू पैसा नाही आहे. काही पण बोलतोय का? माझ्याकडे कुठे शेती आहे ना, मामाला हिस्सा माग ना. नाही रे भाऊ, मामानं मुलगी दिली ना, आता कशाचा हिस्सा? अरे तू पागल झाला की काय? मामाला हिस्सा सोडून देतो का? ह्या जगात कोणी कोणाला नुसती चहा पाजत नाही आणि तू वावर सोडून देतो आहे. जाऊ दे रे, आता मामानं मुलगी दिली तेच लय झालं बापा. अरे मग का जिंदगीभर वावराय म्हणे कामं करतो भावा? घेतला पंप चालला फवारणी करायला, हिच्यातच आयुष्य चाललं जाईन तुझं. भाऊले भाऊ होत नाही आणि तू मामाला हिस्सा सोडून देतो आहे. अरे विचार कर परवीन, का जिंदगीभर वावराय म्हणे हम्माली करशील? बेटा कोणी कोणाचं नाही ह्या जगामध्ये, पैसा आहे तर सर्व काही आहे. कोणी कोणाचं नाही भाऊ, गुच्चाप हिस्सा मागतो ह्या मामाले. हालाकी बरोबर म्हणती तू, पैसा आहे तर सर्व काही आहे. तेच म्हणतोय मग मी, लवकर सवकर हिस्सा माग मामाले. नाही तर बेटा वावराय म्हणे काम करून करून जिंदगी बर्बाद आहे तुझी. तुझं म्हणणं सर्व बरोबर आहे, पण मी माया ऐकणार नाही ना. मी आहे ना, मी सांगतो ना, बोलय तू काकूला. बरं बरं थांब, मी सांगतो आईला. आपलं काम काय, आग लावून द्यायचं, वट्यावर बसून गंमत पाहायचं. बोल काय म्हणते बेटा? काव काकू, ह्या परवीनले कुठपर्यंत वावरात काम करायला लावते बापा? काय करतो भाऊ मग आता? आपल्या घरी शेती नाही, पैसा नाही, मग वावरात काम तर करणंच पडेल. वावर आहे ना काकू, तेच तर समजत नाही तुम्हाला. भाऊले हिस्सा माग ना. नाही रे भाऊ, काही पण बोलतोय का? माझ्या भाऊने मुलगी दिली, आता कशाला हिस्सा मागू मी? तसं नाही काकू, तो आपला हक आहे. जे सरकारनं कानून बनवलाय की नाही, तिच्यामध्ये आपला बाबाच्या प्रॉपर्टीमध्ये आपला अर्धा हिस्सा आहे. मला तू हे सांग, तू तुझ्या बाबाची लेक आहे की नाही? काही पण बोलतोय का? आहे ना बापा. अरे काकू, मग मी तेच म्हणतोय तुला, तुझ्या बाबाच्या प्रॉपर्टीमध्ये तुझा पण हक आहे ना, आणि हा हक सरकारनं दिलाय तुला. हा ते तू बरोबर बोलला बेटा. अरे काकू, मी तेच म्हणतोय, 50 लाख रुपयाचं वावर आहे ते, कसं का सोडून देते तू? 50 लाख रुपये कमी नाही होता काकू. 50 लाख रुपये म्हणे जिंदगीभर ऐश करसान तुम्ही मायले का? काकू तू तुझ्याकडे बघ, तुझ्या अंगावर काही सोनं नाणं राहिलं नाहीये. ह्या जगात कोणी कोणाचं नाही काकू, पैसा आहे तर सर्व काही आहे. विचार कर काकू, विचार कर. हाव ना भाऊ, महागावर काहीच नाही आहे ना, पोता आहे ना, कळल्या आहे ना, तोड्या आहे. काकू मी तेच म्हणतोय तुम्हाला, तुमच्याजवळ 50 लाख रुपये राहतील ना, तर अशी ऐश करसान तुम्ही. नाही तर आयुष्यभर निन्नं टुपणं खुरपणं तेच करत राहशील. विचार कर मावशी, विचार कर. हालाकी बरोबर बोलतोय बेटा तू. उमरले कमी आहे पण ज्ञान लय आहे तुला. मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे तू. अरे काय सांगू काकू तुला, मी महा मामाला हिस्सा मागितला असता, पण महा मामा स्वतः भाड्याच्या घरामध्ये राहतोय. काकू तुम्ही लवकर सवकर हिस्सा मागून घ्या, नंतर कोणी हिस्सा देत नाही बरं. कसा का देणार नाही तो हिस्सा? मा बाबाने का त्याला एकट्याला जणलाय की? 100% पेटला आता. ते कसा लवकर सवकर माग काकू, नंतर कोणी देत नाही. कसा का देणार नाही तो? मी उद्याच जाते त्याच्या घरी. शांताबाई म्हणता मला पण. बरं बरं काकू, मग मी चालला. चाल बेटा तयारी कर, तुझ्या बायकोला पण सांग, चाल मामाच्या घरी. बरं बरं चाल आई. अरे तुम्ही अचानक कसे का आले? फोन पण नाही केला. भाऊ कुठे आहे? भाऊला बोलाव, सर्व सांगते तुला. हो पण नेमकं काय झालं बेटा? तू काही केलं का? ती काही नाही केलं, तू भाऊला बोलाय. भाऊ कुठे आहे? ते बाहेर गेले, येत आहे, पण नेमकं झालं काय? येऊ दे त्याला, मग सर्व समजीन तुला. अरे बापरे, तुम्ही कसे का आले अचानक? बस तुम्ही सर्व सांगते तुला. भाऊ मला माझ्या बाबाच्या शेतातला अर्धा हिस्सा दे. काय बहीण, काय पण बोलती का? आता कशाचा हिस्सा? मुलगी दिली ना मी तुला. तू का म्हणे मुलगी दे नाही तर हिस्सा दे? मग मी मुलगी दिली ना बापा. ते तुम्हाला काही नको सांगू, मला माझ्या बाबाच्या शेतातला अर्धा हिस्सा पाहिजे. का रे भाषा, तू का म्हणे मामा मुलगी दे नाही तर हिस्सा दे? मग मी मुलगी दिली ना बापा. आता कशाचा हिस्सा राहिलाय तुझा? नाही नाही मामा, मला आता माझ्या बायकोचा पण हिस्सा पाहिजे आणि माझ्या आईचा पण हिस्सा पाहिजे. बापा बापा भाषा, का फाशी घ्यायला लावतू मले? कावा बहीण, तू तर बोल तुझ्या बाबाकडून. मी काय बोलू तुमच्यामध्ये आता? अरे तू तर माझी मुलगी ना, तू तर माझ्याकडून बोल.
अरे ती का बोली नाही ना भडकून आणली अशी ना तिला. पूर्ण प्लॅनिंग नाही आलंय ते, पण एक लक्षात ठेवा, मी हिस्सा देणार नाही तुम्हाला. कसा का भेटणार नाही हिस्सा? माझ्या बाबाचा पण वावर आहे ते. माझ्या बाबाने का त्याला एकट्यालाच जाणलाय? ते तुम्ही काहीच नको सांगा. मुलगी दिली मी, आता हिस्सा भेटणार नाही तुम्हाला. कसा का भेटणार नाही? कोर्टात जाईन मी. का रे भासा, जवळ येईन तू माझा, मला कोर्टाची धमकी देतोय? नाही, कानूनच्या ठिकाणी, रिश्तेदारीच्या ठिकाणी. कोर्टामध्ये कोणी कोणाचा मामानी, कोणी कोणाचा भासानी. भासा, एक काम कर, आता जहेर आणून पाजून दे मला. मी तुम्हाला अगोदरच म्हणो, तुम्ही याला मुलगी द्या नको, पण तुम्ही नाही ऐकलं कुठे माझं. या आता दडपून चांगलं. मला का माहित, मी ज्या सापाले दूध पाजतोय तोच मला डशीन. अहो, तुम्ही ना मुलगी द्यायच्या अगोदरच वावर तुमच्या नावावर करून घ्यायला पाहिजे होतं. अव, मला का माहित की नंतर असे डसतीन हे. मी ना माही सोन्यासारखी मुलगी देऊन दिली, हा जडमस्त केलं तरी वावर मानतोय हा. भाषा ऐक ना भो, मी का फाशी घेऊन घेऊ तुझ्या पायी? मामा, मला दुकान टाकणी आहे, मला पैसे पाहिजे. मग काय करू मी? अरे मग पैसे माग ना बापा, तू तर वावर मागतोय डायरेक्ट. कोणची दुकान खोलतोय? किती पैसे पाहिजे तुला? पार्टनरशिप मध्ये दुकान खोलतोय मी, 2 लाख रुपये पाहिजे. अरे मग असं सांग ना बापा, वावरावर लोन काढून देऊन देईन मी. सगळं मागत जाय भो, पण वावर नको मागत जाऊ ना.